नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट 2025साठी पेपरमध्ये होणाऱ्या बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयातील प्रश्न। तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 33, अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात रिकामी जागा निर्माण करणे जरुरी आहे। पर्याय आहे कल्पना, विचार, प्रेरणा आणि अभिरुची। तर याचंच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रेरणा। प्रश्न क्रमांक 34, प्रेरणेमुळे व्यक्तीच्या वर्तनाला निश्चित रिकामी जागा मिळते। पर्याय आहे बक्षीस, नोकरी, दिशा, मापनपत्र। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दिशा। प्रश्न क्रमांक 35, कल्पना ही माणसाच्या रिकामी जागा अलौकिक देणगी आहे। पर्याय आहे बुद्धीची, प्रेरणेची, भावनेची, विचाराची। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बुद्धीची। प्रश्न क्रमांक 36, यामुळे रिकामी जागा यामुळे संवेदना प्राप्त होते। पर्याय आहे स्पर्श, विचार, कल्पना, ज्ञानेंद्रिय। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ज्ञानेंद्रिय। प्रश्न क्रमांक 37, स्मरणास नेहमी रिकामी जागा हवी। पर्याय आहे साहचर्य, अवधान, विचार, संवेदन। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, साहचर्य। प्रश्न क्रमांक 38, रिकामी जागा हा द्विघटक उत्पत्तीचा जनक आहे। पर्याय आहे थॉर्नडाईक, स्पियरमन, बेने, गिलफर्ड। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्पियरमन। प्रश्न क्रमांक 39, बहुआयामी द्विघटक सिद्धांत रिकामी जागा यांनी मांडला। पर्याय आहे थॉर्नडाईक, स्पियरमन, बेने, गिलफर्ड। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गिलफोर्ड। प्रश्न क्रमांक 40, रिकामी जागा प्रक्रिया ही शारीरिक, मानसिक, भावनिक घटकावर अवलंबून असते। पर्याय आहे विचार, चिरंतक, अध्ययन आणि अध्यापन। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अध्ययन। प्रश्न क्रमांक 41, अवधान हा एक घटक आहे। अवधान हा एक रिकामी जागा आहे। पर्याय आहे चेतक, विचार, मनोविज्ञान, मनोव्यापार। त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मनोव्यापार। प्रश्न क्रमांक 42, रिकामी जागा यांनी ज्ञानेंद्रियाच्या अनुभवांची गरज असते। पर्याय आहेत प्रतिमा, प्रेरणा, कल्पना आणि भावना। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रतिमा। प्रश्न क्रमांक 44, अवबोधातून निर्माण झालेली स्मृती प्रतिमा रिकामी जागा असते। पर्याय आहे मूर्त, अमूर्त, वास्तविक, नैसर्गिक। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमूर्त। प्रश्न क्रमांक 45, अभिरुची जन्मजात तसेच रिकामी जागा असू शकते। पर्याय आहे आजीवन, मूर्त, सतत, शास्त्रीय। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आजीवन। प्रश्न क्रमांक 46, संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासात पूरक ठरतो, हे रिकामी जागेचे संक्रमण होय। पर्याय आहे धन, ऋण, शून्य आणि यापैकी नाही। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, धन। प्रश्न क्रमांक 47, इतिहासाच्या अध्ययनाचा गणित विषयाच्या अध्ययनावर साधक किंवा बाधक काहीच परिणाम होत नाही, हे रिकामी जागा संक्रमणाचे उदाहरण होय। पर्याय आहे शून्य, धन, ऋण यापैकी नाही। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऋण। समान घटक उपपत्ती रिकामी जागा यांनी मांडली। पर्याय थॉर्नडाईक, स्किनर, जड यापैकी नाही। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, थॉर्नडाईक। प्रश्न क्रमांक 49, प्रायोगिक भूमितीचा अभ्यास केलेल्या विद्यार्थ्याला चित्रकलेतील कलाकृती निर्माण करण्याचे कौशल्य लवकर संपादन करता येते, हे रिकामी जागेचे उदाहरण होय। पर्याय आहे अभिरुचीचे, शून्य, संक्रमणाचे, धन संक्रमणाचे यापैकी नाही। तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, धन संक्रमणाचे। प्रश्न क्रमांक 50, रिकामी जागा या उत्पत्तीनुसार मानसिक शक्तीच्या विकासासाठी परिश्रम व अनुशीलन आवश्यक आहे। पर्याय आहे समान घटक, सामान्यीकरण, ध्येयनिष्ठ यापैकी नाही। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ध्येयनिष्ठ। प्रश्न क्रमांक 51, रिकामी जागा यांनी गरजेची श्रेणीबद्ध वर्गीकरण केले। पर्याय आहे मास्लो, जड, बेगले यापैकी नाही। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मास्लो। प्रश्न क्रमांक 52, विद्यार्थ्यांची रिकामी जागा वाढवण्यासाठी शिक्षकांनी नव्या कल्पना योजना कराव्यात। पर्याय आहे अवधान, अभिरुची, कल्पना यापैकी नाही। तर याचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अवधान।
या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.